पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य माणसासह अर्थव्यवस्था सुद्धा प्रभावित होताना दिसत आहे। यावर्षी जानेवारी महिन्यापासूनच डिझेल व पेट्रोलच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे। या वर्षीच्या सुरुवातीपासून आजपर्यंत 4 महिन्यांमध्ये पेट्रोल 4.33 रुपयांनी तर डिझेल हे 2.33 रुपये लिटर महाग झालेले आहे। याचा सरळ परिणाम सामान्य माणसाच्या खिशावरती पडत आहे। दररोज दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी 4.33 रुपयाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे। तर डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर याचा परिणाम होत आहे। फळे, भाज्या, किराणा अशा रोज वापरात येणाऱ्या वस्तूंच्या किमतीही चांगल्याच वाढलेल्या आहेत। कच्चे तेल म्हणजेच क्रूड ऑइलचे सतत वाढणारे भाव यामुळे जानेवारी महिन्यापासूनच पेट्रोलच्या दरामध्ये सारखी वाढ होत आहे। सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट सुद्धा ढासळत आहे। 1 जानेवारीला पेट्रोलचे दर 75.56 रुपये होते तर डिझेलचे दर 66 रुपये 86 पैसे इतके होते। 25 एप्रिल रोजी पेट्रोलचे दर 79 रुपये 89 पैसे तर डिझेल 70 रुपये 97 पैसे एवढे झालेले आहेत। वाढत्या पेट्रोलच्या किमतीमुळे अनेकांनी आपल्या दुचाकीचा वापर बंद करून सिटी बस किंवा ऑटोने ये-जा करीत असल्याचे चित्र आहे। वाढत असलेल्या दैनंदिन वस्तूच्या किमतीला जबाबदार असणाऱ्या पेट्रोल व डिझेलचे भाव कमी व्हावेत अशी नागरिकांची सुप्त अपेक्षा आहे। व्हीसीएन ब्युरो, अमरावती।